तुमच्या उद्योग आधारला उद्यम रजिस्ट्रेशनमध्ये कसं कन्वर्ट करायचं ते देखील फक्त 10 मिनिटांमध्ये ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तुम्हाला टाईप करायचं उद्यम रजिस्ट्रेशन. ते क्लिक केल्याच्या नंतर मग पाहू शकता हे आचिवले करिअर येईल. वेबसाईटवरती जर तुम्हाला उद्यम रजिस्ट्रेशनची लिंक प्रॉपर भेटत नसेल तर माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो, त्यावरती क्लिक केल्यावरती तुम्ही इथे याल. फॉर दोज ऑलरेडी हॅव्हिंग रजिस्ट्रेशन ॲज अ UAM ह्यावरती क्लिक करायचं, कारण का आपल्याकडे ऑलरेडी उद्योग आधार हा आहे. त्याला आपण मायग्रेट कसं करायचं ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शिकणार आहोत. ठीक आहे. उद्योग आधार क्रमांक इथे टाकायचा आहे आणि त्याला जर संलग्न असणारा ईमेल ID किंवा OTP कुठलाही तुम्ही सिलेक्ट करून तिथे OTP जाईल ते इथे तुम्हाला टाकून द्यायचा आहे. ठीक आहे. तर मी मेल ID ला सिलेक्ट केलेला आहे म्हणून माझ्या मेल ID वरती तो OTP येणार आहे. व्हॅलिडेट OTP करायचा आहे. त्यानंतर मग पाहू शकता ही अशी विंडो ओपन होईल तुमच्या समोर. त्याच खाली यायचं आहे आणि खाली तुम्हाला विचारत आहे की डू यू वॉन्ट टू मायग्रेट फ्रॉम उद्योग आधार मेमोरेंडम टू उद्योग रजिस्ट्रेशन. तर येस करायचं आहे आणि मायग्रेट करायचं आहे आपल्याला. ओके. सो आपण डायरेक्टली उद्यम रजिस्ट्रेशन बनवू शकतो. आता डिटेल्स जसं की नवीन फॉर्म फिलअप करतो त्याच पद्धतीचं आपल्याला फॉर्म फिलअप करायचं आहे. इथे पॅन होल्डरचं नाव आपल्याला टाकायचं आहे. जसं पॅन कार्ड वरती आहे तसंच ॲज इट इज, काही न चुकता आपल्याला इथे नाव आपलं टाकून द्यायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ जसं पॅन कार्ड वरती असेल तसंच टाकायचं आहे, आधार कार्ड वरचं नाही टाकायचं आहे. ओके. त्यानंतर मी इथे क्लिक करायचं आहे आणि व्हॅलिडेट पॅन वरती क्लिक करायचं आहे. हे व्हॅलिडेट ऑटोमॅटिकली करून टाकेल. हॅज बीन सक्सेसफुली व्हेरीफाईड. आता आपला पॅन कार्ड इथे व्हेरीफाय झालेला आणि आपल्याला इथे कंटिन्यू वरती क्लिक करायचं आहे. आता इथे क्लिक केल्यानंतर मग इथे विचारेल तुम्हाला काय डू यू हॅव अ GST इन, तुमच्याकडे GST नंबर आहे का, असेल तर येस करायचं, नसेल तर नो करायचं. आता नाही आहे माझ्या केसमध्ये म्हणून मी इथे नो करत आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही येस करा आणि पुढे चला. खाली येऊन इथे पाहू शकता तुम्हाला मोबाईल नंबर आणि तुमचा मेल ID जे पण तुम्हाला द्यायचं ते तुम्ही देऊ शकता. गरजेचं नाही उद्योग आधार मध्ये होता जो मोबाईल नंबर आणि मेल ID तोच इथे टाकायचा आहे. तुम्ही नवीन देखील देऊ शकता किंवा जुना आहे तो देखील टाकू शकता. ठीक आहे. आता मी इथे टाकलेला आहे. सो त्यानंतर मग इथे सोशल कॅटेगरी सामाजिक वर्ग जनरल ठेवलेला आहे. तुमची जी पण कास्ट असेल ते तुम्ही कास्ट इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर मग 9व्या नंबरला पाहू शकता जेंडर आहे तर मेल आणि इथे स्पेशल दिव्यांग असाल तर येस करायचं, नसेल तर नो. अर्थातच हँडिकॅप वगैरे असेल तर येस करायचं, नाहीतर मग नाही करायचं. नेम ऑफ एंटरप्राइजेस तुमच्या कंपनीचं नाव जे पण काही असेल ते तुमच्या कंपनीचं नाव इथे तुम्ही टाईप करून घ्या. आणि युनिट नेम मध्ये काय करायचं आहे जे पण तुम्ही वरती जे टाईप केलेलं आहे त्याला कॉपी करून घ्या आणि खाली या युनिट नेमला ते पेस्ट करा आणि ऍड युनिट वरती तुम्ही क्लिक करा. आता इथे क्लिक केल्यानंतर इथे युनिट नेम आता जे आपल्याला सिलेक्ट करायचं तिथे जाऊन आणि जी पण डिटेल्स असेल तुमचं शॉप नंबर, तुमचे बिल्डिंग क्रमांक जे पण असेल तुमच्या कंपनीचे डिटेल्स इथे टाकायचे, स्टेट टाकायचं, पिन टाकायचं आहे, डिस्ट्रिक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि ऍड प्लांट यावरती तुम्हाला क्लिक करायचं. हा तुमचा एक प्लांट ऍड झालेला, अजून करायचं असेल तर ऍड मोडवरती करा. तुमचे 2 प्लांट असतील तर एकाच कंपनीचे. आता ऑफिशियल ऍड्रेस ऑफ एंटरप्राइजेस, आता मी साधारणतः माझ्या कस्टमरचं काय करतो कॉपी वरचं कॉपी करून खाली पेस्ट करत असतो. सो तुम्ही देखील तसं करू शकता तुमच्या स्वतःच्या कंपनीचं. सर्व कॉपी करतोय कारण का सेम आहे, ऑफिस पण सेम आहे आणि ते देखील सेमच आहे. लॅटिट्यूड लॉंगिट्यूड पाहू शकता इथे. लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड हे आता बंद करण्यात आले. अगोदर ते काय होतं की एरर येत होतं खूप सारा म्हणून त्यांनी लोकांनी डिसेबल करून ठेवलेलं आहे. सो आता डेट ऑफ इनकॉर्पोरेशन म्हणजे कंपनीची जेव्हा स्थापना झाली तो त्या दिवसाची डेट आपल्याला इथे मेन्शन करायची आहे. आता कधी झाली कंपनीची स्थापना ते तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे. आता मी इथे मेन्शन करत आहे. पाहू शकता या पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या कंपनीची डेट मेन्शन करू शकता. आणि डेट ऑफ कमेन्समेंट अर्थातच कधीपासून तुमची कंपनी सुरुवात झाली, ठीक आहे, प्रोडक्शन तुमचं कधी चालू झालं जे पण काय असेल तुमचं सर्व्हिस असेल तर सर्व्हिस द्यायला तुम्ही कधीपासून सुरुवात केली ती डेट टाकायची. माझ्या केसमध्ये सेम आहे. त्याखाली येऊन बँक नेम, IFSC कोड आणि तुमचं बँकेचं खातं क्रमांक, बँक अकाउंट नंबर हे 3 डिटेल्स तुम्हाला अचूक पद्धतीने भरायचे आहेत. टेन्शन घेऊ नका मित्रांनो, हे कधीही तुम्ही एडिट देखील करू शकता. ठीक आहे. मेजर ऍक्टिव्हिटी ऑफ युनिट सर्व्हिसेसला मी क्लिक केलेलं आहे. आता इथे लोड घेईल, खूप वेळा लोड घेईल. माझ्या केसमध्ये 5-10 मिनिटं देखील काही वेळा लोड घेतो. सर्व्हिस डाऊन
सर्व्हर डाऊन असतो याचा नेहमीच. सो खाली याचा आणि इथे सर्व्हिसेस वरती आहे म्हणून मी सर्व्हिस मध्ये केलेलं. तुमचं मॅन्युफॅक्चर युनिट असेल तर मॅन्युफॅक्चर वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता NIC कोड 24 असे वेगवेगळे कोड असतात ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. ठीक आहे. आता माझ्या ज्या कॅटेगरीमध्ये बिझनेस आहे ते कॅटेगरी मी इथे सिलेक्ट करतो आहे. त्याचा NIC कोड मी इथे सिलेक्ट करत चाललेलो आहे. ठीक आहे. अशा 3 पद्धतीने NIC कोड आपल्याला सिलेक्ट करायचे आहे. ऍड ऍक्टिव्हिटी वरती क्लिक करायचं आहे. ही झाली एक ऍक्टिव्हिटी. आता अजून कुठली ऍक्टिव्हिटी जर माझ्या बिझनेसमध्ये असेल तर त्या ऍक्टिव्हिटीला मला ऍड करायचे. आता माझ्याकडे जे कस्टमर आले त्यांचे टोटल 10 वेगवेगळे कॅटेगरीज आहेत. ठीक आहे. सो त्या 10च्या 10 कॅटेगरीज अर्थातच त्या ऍक्टिव्हिटीज मला ऍड करायचं आहे. त्या पद्धतीने मी ऍड करतो. तुम्ही देखील तुमचं स्वतःचं ऍक्टिव्हिटी ऍड करत राहा. जर का जर मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जर का जर डायरेक्टली ऍज अ कन्सल्टंट कडून तुम्हाला हे उद्यम रजिस्ट्रेशन बनवून घ्यायचं असेल तर हा माझा नंबर आहे, यावरती तुम्ही कॉल करा. मी तुम्हाला योग्य ती माहिती देऊन योग्य ते तुमचा सर्टिफिकेट बनवून देईन. त्याचे चार्जेस असतात, ते चार्जेस तुम्ही मला कॉल करून विचारा. मी तुम्हाला चार्जेस सांगेन आणि सेम डेला तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट हँडओव्हर करून टाकेन. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं जे पण कॅटेगरीज आहे तुम्ही ऍड करत जा. मी ज्या पद्धतीने करतो पाहू शकता मी ते 10 कॅटेगरीज ऍड केलेल्या आहेत. सो त्या कॅटेगरीज खाली या ऍड झालेल्या आहेत आणि इथे तुम्हाला टाकायचे डिटेल्स. तुमच्या सोबत काम करणारी तुमची टीम किती मोठी आहे त्यांचे इथे डिटेल्स टाकायचे. मेल किती आहेत ते टाकायचे, फिमेल किती आहेत ते टाकायचे. अदर्स म्हणजेच की ट्रान्सजेंडर असतील किंवा अन्य कुठले काही समजून घ्या तुम्ही ते असेल तर ते मला इथे ते टाकायचं आहे आणि त्या सर्वांची टोटल ऑटोमॅटिकली तिथे फेच होऊन जाईल. ठीक आहे. 2 आता ट्रान्सजेंडर वगैरे नाही आहेत म्हणून इथे 0 आणि टोटल 4 झाले. ठीक आहे. आता इथे पाहू शकता लेफ्ट हँड साईडला WDV मध्ये मी आता तिथे क्लिक नाही करत आहे. तिथे 5,97,841 ऑटोमॅटिक लिहून आलेलं आहे. ते तुमचे टोटल असेट्स आहेत. ठीक आहे. कंपनीचे इक्विपमेंटचे फर्निचरचे असेट आहेत ते टाकायचे आहेत. ते ऑटोमॅटिकली आलेलं आहे आणि हे सर्व येस करतोय. त्याच्यावरतीच पॉप्युलेशनचं होतं तिथे मी 0 केलेलं आहे. तिथे काहीच इन्व्हेस्टमेंट नव्हते लागलेले म्हणून 0 केलेलं आहे. ठीक आहे. आता मी ज्या पद्धतीने केले ते तुम्ही त्या पद्धतीने करा. ओके बटनावरती क्लिक करा. OTP जाईल, जो पण तुम्ही मोबाईल नंबर दिलेला असेल त्यावरती OTP जाईल. ते OTP इथे टाकून घ्या आणि फायनल सबमिट या बटनावरती क्लिक करा. हे क्लिक केल्यानंतर मग ओके करून घ्या. ओके करून झाल्याच्या नंतर मग पाहू शकता हे लोड होते. हे बघा उद्यम MH हे तुमचं उद्यम रजिस्ट्रेशनचा नंबर आहे, त्याला कॉपी करून घ्या. ओके करा आणि तुम्हाला ते आता डाउनलोड करायचं आहे. ठीक आहे. आता पाहू शकता तुमच्या समोर एक पॉपअप होईल विंडो. हे पहा इथे सक्सेसफुली झाले. याला प्रिंट मारू शकता किंवा प्रिंट सर्टिफिकेटवरती तुम्ही क्लिक करा. प्रिंट सर्टिफिकेटवरती क्लिक केल्याच्या नंतर मग अशी विंडो ओपन होईल. त्यानंतर मग तुम्ही तुमचा उद्योग रजिस्ट्रेशन नंबर टाका, मोबाईल नंबर टाका आणि ते पण तुमचं OTP मोबाईलवरती पाठवायचं होतं, मोबाईल ईमेलवरती पाठवायचं, ईमेल ID त्याला क्लिक करा. तिथे OTP येईल, तो OTP घ्या आणि व्हॅलिडेट OTP लॉगिन वरती क्लिक करा. बस एवढं सिंपल आहे मित्रांनो. ठीक आहे. आता हे तुमचं पूर्णपणे फॉर्म आहे. आता हा फॉर्म मी तुम्हाला आता प्रिंट सर्टिफिकेट करायचं असेल तर इथे क्लिक करा. इथे तुमचं सर्टिफिकेट येऊन जाईल आणि जर का तुम्हाला फॉर्म पण याचा पाहिजे असेल एनेक्झर तर प्रिंट विथ एनेक्झर वरती तुम्ही क्लिक करा. वरती जे आहे प्रिंट विथ एनेक्झर त्याला क्लिक करा. बस अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता. मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. जर का तुम्हाला ऍज अ कन्सल्टंट कडून तुम्हाला जर का ही सर्व्हिस पाहिजे असेल तर तुम्ही या माझ्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता.